तर मित्रांनो नमस्कार रामराम सगळ्यांना माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर हे माझी कॅन्टीन आणि हे माझी यंपला. तर आज चाललो मी मंदिरात दर्शन करायला. शंभू शंकरजीचं मंदिर आणि हे गडू आहे आपला थोडा. मी दर सोमवारी जात असतो. आजचा सोमवार आहे. आता मी बाजारात चाललो म्हणजे बडनेरामध्ये एक मंदिर येते बाजारात. तिथं दर सोमवारी मी जात असतो पाया लागाले. तर सध्या आता मी निघत आहे इथून. तर भाई मी फायनली आलेलो आहे मंदिरमध्ये आणि बाजार लागलेला आहे. तर फायनली दर्शन झालं. इकडे श्रीराम. आता मी कुकू लावणार आहे. इकडे हनुमानजी आहे आणि चंद टीका लावा. आता मी टीका लावला. टीका बी लावला. आता मी चाललो कॅन्टीनवर. एक जण वाट पाहिजे माझी. लवकर ये म्हणे दर्शन करून. मी आलो ठीक आहे चला. तर भाई फायनली मी कॅन्टीनवर आलो आहे. या नागेशदाच्या हे नागेशदाची कॅन्टीन आहे आणि हे आपले फ्रेंड आहे. हे माझ्यासाठी थांबले. मी म्हटलं यांना की भाई दर्शन करून येतो थांबा म्हटलं. ते थांबले म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. ते त्यांची कटिंगची दुकान आहे. ते कटिंगची दुकान सोडून इथं आली माझ्यासाठी आली. आता आम्ही मस्त चहा घेतो. नागेला चहा आहे का नाही? बिलकुल हा तयार जाते तो वाट पाहून राहिलो मी. ठीक आहे द्या मग द्या चाय लागेल एक चाय. आता चाय पितो मस्त. तर फायनली सामान घेतलं आणि दर्शन पण केलं. आता जातो आहे घरी. हे पाहू शकता हे दुकान आहे. हे मार्केटचा रस्ता. यंपला मी चला मग आता घरी. हे पहा माईकच्या बकऱ्या. यांनी मी डोमू म्हणतो. डोमू हे डोमू आहे. डोमा. आणि ह्या कोंबडे हे कोंबडे याले मी कोंबडे लोक म्हणतो. कोंबडे आहे आणि कुत्रे बी आहे. एकीचं नाव भुरी आहे. ते कुत्र्याचं नाव भुरी आहे आणि तिनं भुयार गेला आहे. त्याच्यात झोपते. आता सध्या गायब झाली. हे पा हे तिथं कुठं गेली का मी. हे इकडे आहे. हे इकडं बसली आहे. आणि हे डोमला काल्या नाव आहे. तो काल्या काय बघायला पाहिजे तो डोंबड्या. तर आता मी फायनली घरी आलो आहो. आणि हे पाहू शकता मी काय आणलं. समोसे. मला समोसे लय आवडते म्हणून मी समोसे आणले. 2 समोसे आणले. नाश्ता मिरच्या दिल्या ना. अजून हे चटणी दिली लालवाली. तुम्हाला आवडते का समोसे? कमेंटमध्ये सांगा बरं. मला तर लय आवडते म्हणून मी आणले. आता मस्त खातो आणि मग डबल मला बाजारात जावं लागते यार. काम आहे थोडं. तर मित्रांनो मी आलो अशा जागी. तुम्हाला एक काहीतरी मी दाखवायचं आहे तुम्हाला. आणि हे पंचरवाले भाऊ आहे. हे इथं काम करते. इथं हे पंचरची दुकान आहे यांची. आणि हे ट्रक. आता तुम्हाला हे काहीतरी दाखवायचं आहे मला. चला मी दाखवतो तुम्हाला काहीतरी. तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहो. हे पाहू शकता टायर. हे खराब झालेले टायर आहे. हे पहा. आणि हे भाऊ आहे. हे टायर पंक्चर दुरुस्त करते. आणि मेन म्हणजे मी तुम्हाला हे जो एक ट्रक आहे पलटी झालेला आहे आणि म्हणजे पुरा जो चकनाचूर झालेला आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला. पलटी झालेला आहे. तो ड्रायव्हर वाचलेला आहे असं काही नाही. गोळी टाकली असं नाही ना. हां हे भाऊ हिंदी बोलते. कौन सा किधर है? वो सामने लगा ना. सामने. अच्छा वो बॉडी पे लोड है ना थाला में. हाँ वो गाड़ी में लोड है ना ताला में. हाँ हाँ. तर
इथं ट्रकच ट्रक आहे मित्रांनो, पाहू शकता. आणि फायनली आपण जो ट्रक पाहायला आलो तो त्याची कंडिशन एवढी खराब आहे की काही सांगू नाही शकत मी तुम्हाला. तर आता तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही ट्रक. जो ट्रकाचं मुंडकं जे आहे मित्रांनो ते हे आहे आणि बाकीचा ढाशा या ट्रकाच्या अंदर आहे. म्हणजे एवढा खतरनाक झालेला आहे मित्रांनो ॲक्सिडेंट. हे पाहू शकता. हा जो ट्रक पाहून राहिला एवढा ट्रक होता तो पुरा लोड या ट्रकाने आणला. पहा सांगा, टायरो फायरो सब जमा झाली मित्रांनो. एवढा भयानक तो ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि मेन म्हणजे की बाई ड्रायव्हरचं जे जीवन आहे खूप कठीण आहे. कारण की जरासं बी चुकला का ठोकला हा विषय होता. की कारण की जराशी डुलकी बी लागली ना ड्रायव्हरले तो कुठं बी धडक मारू शकते ट्रक. कारण की ड्रायव्हर लोकांचं जीवन एवढं खतरनाक आहे की लय खतरनाक आहे. जीव मुठीत घेऊन त्यांना चालवा लागते ट्रक. तर बाई माझं म्हणणं एवढंच आहे की बाई जे कोणी ड्रायव्हर लोक आहे ते बाई गाड्या चालवा पण पद्धतशीर चालवा. जास्त स्पीडमध्ये नका चालू. कारण की कसं आहे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. वेग जास्त असला की सांगू नाही शकत आपण काय होणार काय नाही. आणि मेन म्हणजे झोप जास्त घ्या, आराम करा. त्याच्यानं काय होणार आहे माहिती का, तुमचं जे म्हणजे संतुलन चांगलं राहील, शरीर चांगलं राहील आणि झोप येणार नाही. त्या हिशोबानं तुम्ही चालू शकता आहे की नाही. चला माझं तर एवढंच बोलणं आहे बा. बाकी तुमची इच्छा. तर भाई लाईक कमेंट शेअर तर नक्की करसानच तुम्ही. तर मित्रांनो हे भैया आहे आणि यांना आपण विचारू की भाई किती दिवस बा काम करता, किती वेळेस ना असं 8 काहीतरी. साल से करता ना। तो भैया मैं क्या बोल रहा कितने साल से काम करते आप? 8 साल से काम कर रहा है ना अभी पंचर का। पंचर का पंचर भी आता है ना आपको निकालने जोड़ना? सब टोटल आता काम ना। हाँ, हाँ, पंचर हाँ। फिटिंग का हाँ जो भी काम है गाड़ी का वो करता है। हाँ ट्रक का हाँ, ट्रक का कोई सी भी करता है। गाड़ी लो, कोई सी भी गाड़ी हो। हाँ काम करने को टोटल। जमता तुमको. हाँ, टोटल। आपका गांव कौन सा है वैसे? वो बिहार मुजफ्फरपुर पड़ता घर। हाँ 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 बिहार से आए हैं आप? हाँ बिहार से हाँ है ना। हाँ कितने साल हो गए काम को? काम को 8-10 साल से कर रहा है ना अभी। हाँ ओके. तो घर में कब जाते घर तुम्हारे गांव? 2 साल के बाद जाता ना। अरे बाप रे बाप 2 साल के बाद हाँ, 2 कितने साल। महीने के लिए जाते हैं वो 10 दिन 15 दिन के लिए जाता ना। और फिर इधर आते? फिर इधर चला आता रिटर्न। बाप रे बाप बहुत यार मतलब सलाम आहे आपको यार. तर मित्रांनो पाहू शकता यांचं जीवन लय खतरनाक आहे भावा, लय खतरनाक. तर बाई आता आलो मी कॅन्टीनवर. तर तुम्ही पाहिलं असेल तर ट्रॅक्टर ट्रकवाले जे आहे त्यांचं जीवन कसं आहे, ड्रायव्हर लोकांचं जीवन कसं आहे. ते भैयाचं विशेष गंभीर आहे. 2-2 वर्षाच्या नंतर तो बी 10-15 दिवसासाठी गावाला जाते म्हणते बाई. तर विशेष गंभीर आहे त्याचा, काही विशेष नाही. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला. थँक्यू आणि लाईक कमेंट नक्की करा. चला.